हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवते आहे लहान मुलांसाठी स्पेशल पौष्टिक असे लाडू. जर आपण लहान मुलांना चॉकलेट वगैरे काही मागत असतील तर आपण ते देण्याऐवजी आपण हे लाडू देऊ शकतो. त्याच्यामध्ये मी बदाम, काजू म्हणजे अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू असे मी रोस्ट करून घेते. त्याच्यामध्ये तूप तेल काही टाकत नाही, फक्त रोस्ट करून घेते, फक्त भाजून घेते. ते काढून झाले की मी सर्व प्रकारच्या बिया जे बाजारात भेटतात ते मी विकत घेऊन आली होती, तेही 3 स्पून ते घेते आणि मस्त ते पण रोस्ट करून घेते. म्हणजे ते पण तेल तूप काही न वापरता भाजून घेते. नंतर आपण जे भाजून घेतले होते त्याच्यामध्ये टाकते. ते सर्व ग्राइंड करून घेते, बिया, काजू, बदाम. आणि साईडला तुम्ही बघू शकता मी खजूरमधून बिया काढून घेतल्यात आणि थोडेसे मनुके पण घेतलेत. हे पण जे रोस्ट केले होते काजू, बदाम आणि बिया, त्याच्यासोबतच शेंगदाणे आणि चणे पण टाका. ते मस्त त्याची पावडर होईपर्यंत ग्राइंड करून घ्या. तुम्ही बघू शकता मी खजूरचे बिया काढून घेतले आणि थोडेसे मनुके पण घेतले आहेत. हे सर्व पावडर एका प्लेटमध्ये काढून झाल्यावरती तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर, मनुके, थोडीशी 2 स्पून कोको पावडर, जर तुम्हाला त्याच्यामध्ये गूळ टाकायचं असेल तर गूळ टाकू शकता. अशा प्रकारे सर्व मिक्सरमध्ये ग्राइंड करून तर सर्व ते एकजीव करून घ्या. आणि थोडं थोडं जसं तुम्हाला वाटेल तसं त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकू शकता. आणि सर्व एकदम एकजीव करून घ्या. त्याचा गोळा तयार करून घ्या आणि छोटे छोटे लाडू तयार करायला सुरुवात करा. हे खूप लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. दिवसातून एकदा तरी खाल्ला तरी खूप हेल्दी लाडू आहेत. हे काही लहान मुलं असेच ड्रायफ्रूट्स खात नाहीत, तर आपण अशा प्रकारचे लाडू बनवून देऊ शकतो. त्यांच्या टिफिनमध्ये पण ही लाडू बनवून आपण देऊ शकतो. ही लाडू बनवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे लाडू करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले हे लाडू. बाय.